वाहे मामुलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग नवे नवे संत सावता महाराजांच्या समकालीन असणारे किंवा त्या विचारधारेवरती ज्यांनी प्रकर्षाने ग्राउंड लेवलवर प्रथम काम केलं ते जगद्गुरु तुकोबाराया या संपूर्ण जगताचा माथा ठिकाण्यावर व्हावा। जरा समीक्षाकार वृत्तीने बोलतोय, थोडस समजून घ्या। संपूर्ण जगताचा माथा ठिकाण्यावर यावा म्हणून जो निर्माण झाला गाथा, त्या गाथ्यातील आईची आणि संतांची महती सांगणारा अभंग आज या सेवेला निवडलाय। विठ्ठल विठ्ठल गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री गणार्दनाय नमः। जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील 4 चरणांचा आईचा आणि संतांचं महत्व सांगणारा अभंग या सेवेकरता निवडलेला आहे। परंतु वक्त्याचं प्रथम कर्तव्य आपल्या सर्वांना ज्ञातच आहे की आपण किम निमित्ताने इथे जमलेलो आहोत। तरी पण मी तुम्हाला सांगतो की कैलासवासी या बोडरे कुटुंबातील पवित्र असणारा एक तुलसी वृंदावन, पवित्र असणारा एक मातृवत्सल कर्तृत्व दातृत्व आसरा आणि आईचं नाव सुद्धा काय आसराबाई भाऊसाहेब भाऊराव बोडरे यांच्या दशक्या विधी निमित्त आपण इथं जमलेलो आहोत। त्या निमित्तानं महाराष्ट्रातील संपूर्ण महाराज मंडळी वादक पण आहे। आता नेमकं काय झालं माहिती का मा, सगळे कलावंत भारी पण बाबा काय त्या देवाचा नाही। परंतु मी बाबा असा आहे माऊली, माझा देव कसा आहे आर्य खाण्यात खारकाला पाण्यात द्वारका, खाण्यात खारकाला पाण्यात द्वारका, पठारी सारखा देव नाही बाबा देव नाही, पठारी सारखा देव नाही बाबा
संतांनी जो पांडुरंग परमात्मा देव निवडला, आपण ज्या समाजामध्ये वावरतो किंवा जी आपले संत आहे, संत सावता महाराज एकदाही पंढरपूरला गेले नाही माऊली, परंतु त्यांचा शेती करण्याची पद्धत बघून, त्यांचं जीवनातील आचरण बघून स्वतः पांडुरंग परमात्म्याला असं वाटलं की यांच्याकडे आपण गेलं पाहिजे. मग सगळ्या संतांनी आपल्याला हेच सांगितलंय माऊली. पण दुर्दैवाची गोष्ट, जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा, माऊलींची ज्ञानेश्वरी आपण डोक्यावर घेऊन मिरवतो, डोक्यावर घेऊन पूजतो, पण डोक्यात घालत नाही. संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियाचे ऐकतो. परमार्थ महाधन आहे, ते देवाचं चरण जोडण्याचं एकमेव साधन आहे. पण परमार्थ करत असताना माणसाचा डोळसपणा महत्वाचा आहे. जसं आपण शेतकरी वर्गातला आहे, मी पण शेतकरी वर्गातला आहे, असं आमच्या आजोबा सांगायचे की काय, जसं शेती करण्यासाठी माणसाचं हृदय किंवा माणसाचं अंतकरण कसं पाहिजे, परिपक्व पाहिजे की नाही. नाही तर मग चाल 1.5 बिघ्यात दुखतय खुब्यात चालेल का, नाही. तसा परमार्थ करत असताना सुद्धा समीक्षाकार वृत्तीनं संतांनी आपल्याला काय सांगितलं, संतांनी आपल्याला काय मांडलं. परंतु माऊली, आज लोक खरं विसरायले. जे त्यागायला पाहिजे ते त्यागत नाही, जे स्वीकारायला पाहिजे ते स्वीकारित नाही, जे डोक्यावर घ्यायला पाहिजे ते डोक्यावर घेत नाही, जे डोक्यात घालायला पाहिजे ते डोक्यामध्ये घालीत नाही. आणि चुकीच्या पद्धतीनं माणसं अंगीकार करतात आणि मग म्हणतात आमच्याच नशिबाला असं कसं, तुझं आहे तुझं पासी पण तुझा चुकलासी, तुझं आहे तुझं पासी पण तुझा चुकलासी, तुझं आहे तुझं पासी महती सांगताना म्हटलं की मातृदेव भव पितृदेव भव. काय सर्वप्रथम प्राधान्य कशाला दिलं, मातृदेव भव पितृदेव भव. बघा युगे 28 विटेवरी पांडुरंग परमात्मा उभा आहे, पण का उभा राहिला हे माहिती का. अहो त्या पुंडलिकाने आईवडिलांची एवढी सेवा केली का देव आल्यानंतर देवाला सुद्धा सांगितलं थांबायचं असेल तर विटेवरती थांब, मी माझ्या आईवडिलांना ची सेवा सोडू शकत नाही. म्हणजे किती निष्ठा आहे की नाही. मग खरे देव कोण, माय व्यापी केवळ काशी तिने न जावे तीर्थासी, माय व्यापी केवळ काशी तिने न जावे तीर्थासी.
सांगितलं मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, मग इतर देव देव भव. पण आपण काय झालं माहिती का, इतर देवायले आपलं करायले आणि खऱ्या देवाला विसरायले. गाडगेबाबा म्हणतात जिवंत माणसाला लाथा मारणी. नीट लक्ष देऊन ऐका का माऊली, ही भाषा किराळ लागत गते. जसं एखाद्या बकराने तुम्ही बघितलं का ते ज्वारीचं बाटू खाल्यावर त्याला जसं जिवंत माणसाला लाथा मारणी, जिवंत माणसाला लाथा मारणी, दगडाच्या मूर्तीवरती माथा टेकितो. आपण जर जिवंत माणसाला लाथा मारत जर असेल माऊली आणि दगडाच्या मूर्तीवर किती माथा टेकला तर काय उपयोग आहे. सर्व्हिस टू मॅन आणि सर्व्हिस टू गॉड. अरे माणसाची सेवा ही देवाची सेवा आहे हे सर्वप्रथम जर आपल्याला कळालं ना, देवाला शोधायची गरज नाही माऊली. तो आणि हा या ब्रह्मांडातला आणि ह्या पिंडातला तो हा विठ्ठल बरवा आपल्या जवळच आहे. म्हणून मी सांगितलं तुझं आहे तुझं पाची परी तू जागा चुकलासी. मग लोक विसरले पुढं, खऱ्या देवाला विसरले. मग खरा देव कोण, आई वडिलांची सेवा खरा देव आहे. ज्या भावाने काबाड कष्ट करून आपल्याला शिकवलं, ज्या भावाने आपल्याला सायनपाड्याला, मुंबईला, नाशिकला, नांदगावला, येवल्याला, वैजापूरला फ्लॅट घेऊन दिला, त्या लहान्या भावासाठी मोठा भाऊदेव आहे माऊली. जी काबाड कष्ट करणारी जी बहीण होती 85च्या आधीच्या काळातली, ती बहीण दादाला म्हटली बाबा मी नाही शिकले तर चालेल, आपला दादा जर घरातला शिकला तर आपल्या कुटुंबाला दिवस कसे येतील, चांगले येतील की नाही. मग त्या भावासाठी देव कोण, तुझी बहीण चंद्रभागा तुझी बहीण स्वर्ग दाखवला असेल, ईश्वरी भक्ती दाखवली असेल तर ती कुटुंबामध्ये दाखवली. कशाला जाता रानावना किंवा शोधसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव आपल्या अंतरी. कुटुंबामध्ये सुद्धा परमार्थ आहे माऊली. आपले आई वडील म्हणजे विठ्ठल रुक्मिणी आहे. घरातील आपली मोठी बहीण जी काबाड कष्ट करून आपल्याला शिक्षणाची व्यवस्था करत असेल, पदरी बिचारीला चांगलं मागणं आलं नाही, शिकली नाही म्हणून पदरी चुकीच्या माणसाचा संसार करावा लागला, मग त्या भावासाठी देव कोण, ती बहीण देव आहे. ज्या काबाड कष्ट करून ज्या मोठ्या भावाने माऊली लहान भावाला शिकवलं असेल तर मग त्याच्या भावासाठी देव कोण, त्याचा मोठा भाऊ देव आहे. अरे माणसाला देव मानायला शिका. गाडगेबाबा काय म्हणतात, माणसाला देव मानायला शिका. आता तुमच्या पुढे एक प्रश्न पडला असेल, काय झालं माहिती का, दोष तुमचा नाही. सांगणारे गुरुजी तुम्ही म्हणशाल महाराज तुम्ही स्वर्गातलंही सांगा ना नरकातलंही सांगा ना. आमच्या आजोबा एक म्हणायचे, जे जे कोणी मेले ते खाली नाही आले. लक्ष द्या, जे जे कोणी मेले ते खाली नाही आले, स्वर्ग कोणी पाहिले सांगा बघ. तुमचे खापर पंजोबा आजोबा गेले, माझे गेले, वरून आले का मला सांगा. साखर गोड आहे सांग, खाणाऱ्याने सांगितलं बाहेर का नाही. ज्याला डायबिटीस होतं नाही साखर गोड आहे हो, पण तू खाली का. तसं हे स्वर्गातले, स्वर्ग नाही नरक नाही काही नाही माऊली. जे आहे ते इथं आहे. मग इथला स्वर्ग काय, ज्या घरामध्ये पुत्र ज्ञानवंत आहे, पत्नी मर्यादावंत आहे, ज्या घरामध्ये दया क्षमा शांती आहे, ज्या घरामध्ये इतरांसाठी झिजण्याची ताकद आहे. बाबाजींचं शास्त्रवचन सांगतं की दुसऱ्या करता खटपट करणारी. बघा ही आसराबाई आई एवढी जगली ना. आता मला सोमनाथ भाऊंनी सांगितलं की सर्वांवरती प्रेम, जाता जाता सुद्धा जातेगावला सप्त्याला गेली होती म्हणे. तिथंच ते कीर्तन ऐकता ऐकताच बघा 105 वर्षाचं आयुष्य लाभणं म्हणजे सोपी गोष्ट नाही माऊली. कोंड्याचा मांडा करून संसारामध्ये राहिली असेल. माहेर कुठलं होतं आसराईचं, वैजापूर का काय नाव, गोडके टिळेकर. बघा म्हणजे आसरा तुळस उगवली टिळेकरांच्या अंगणी, बरोबर की नाही. आसरा तुळस उगवली टिळेकरांच्या अंगणी आणि बोडऱ्यांच्या कुटुंबामध्ये मंजिऱ्यानी लगडली. मग भाऊ असतील, बहिणी असेल, नातवंड पतवंड
105 वर्षाचं आयुष्य म्हणजे सोपं नाही माऊली. आपल्या पिढीला तर नाहीच. बाबा तुम्ही तरी कमीत कमी 70, 75, 80 पर्यंत जाशाल, पण आम्हाला वाटत नाही आम्ही 50-55 पुढे जाऊ. याचं कारण काय माहिती का माऊली? लोक विसरले खऱ्या देवाला. तुका म्हणे विसरले खऱ्या देवा. ही गाडगेबाबांची भाषा होती माऊली. मी स्वतः गाडगेबाबांना बघितलं नाही, परंतु माझे आजोबा गाडगेबाबांचं कीर्तन ऐकायचे. त्यांनी मला सांगितलेला उपदेश म्हणून सांगतो. तुका म्हणे विसरले खऱ्या देवा, करती धोंडोबाची सेवा, करती धोंडोबाची सेवा. काय म्हणता गाडगेबाबा? तुका म्हणे विसरले खऱ्या देवा आणि करती धोंडोबाची सेवा. परवा जुन्नर तालुक्यामध्ये प्रवचनाला गेलो. 5.5 महिन्याचा कार्यक्रम होता. त्यांनी काय केलं माहिती का? त्याचा चिरा बसवला होता बाबाचा. आणि बाबाच्या चिऱ्यावरती जवळजवळ 2.25 किलोमीटर कंदी पेढे असतात ना, सुंदर पेढे. पण मी जरा थोडासा वृक्षाच्या मुळाप्रमाणे जाणार आहे. सुनील भाऊ तुम्हाला माहिती, मला मुळाप्रमाणे जायला आवडतं. मी त्यांना म्हणलो का आता हे 2 किलो पेढे आणले. ते म्हणले नाही, 2 किलो 125 आपलं 250 ग्रॅम आहे, म्हणजे 2.25 किलो पेढे. म्हणलं जिवंत असताना काही वेळच नाही मिळाला म्हणे. मग मला सांगा, अरे या गेल्यानंतर 2 किलो काय 2.25 टन जरी आणले तर काय उपयोग आहे का? कभी माँ बाप की सेवा की नहीं, बात आंसू बहाने से क्या फायदा. माऊली मी टोकाचा माणूस बरं का. आई वडील गेल्यानंतर रडायचा अधिकार कोणाला माहिती का? ज्यांनी खरंच सेवा केली असेल त्यांनीच आई वडिलांच्या मागे रडावा. नाही तर आपल्याकडे म्हणे बघा बाबा, जिवंतपणे नाही गोडी, मेल्यानंतर गळे काढी, बंद तोडी, दुःख मोडी. बरोबर ना? म्हणजे सेवा ही बना जीवन जिसका, सेवा ही बना जीवन जिसका, हो गुरु का मंत्र लिया न लिया, सच काम किया जिसने जग में, उसने प्रभु नाम लिया न लिया. खरं वागणं, खरं राहणं, सत्याच्या वाटेवरती चालणं खरं परमार्थ आहे. लोक हे विसरले. बाबाजींचं शास्त्रवचन सांगतं, शिलामध्ये सत्य आहे, सत्यामध्ये धर्म आहे, धर्मामध्ये सदाचार आहे, सदाचारामध्ये बळ आहे, बळामध्ये लक्ष्मी आहे, आणि लक्ष्मीचा जय नावाचा परमेश्वर तो त्याच्यामध्ये आहे. सत्य 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 तू विठ्ठला. विठ्ठल परमेश्वर हा सत्यावरती. नाही तर म्हणतात ना, गेहू मे कंकड. तुकडं जेव्हा म्हणतात का आपल्या अभंगामध्ये, तुम्हाला गुन्हा दाखल करायचा तर बाबा नो करा. मी माझ्या पदरचं अजिबात सांगत नाही. गेहू मे कंकड, पेढे में आटा. म्हणजे गव्हामध्ये काय मिक्स करायचे? खडे. पेढ्यामध्ये काय बनायचं? पीठ टालवायचं. कसम धर्म की खाता. अरे धर्माची कसम एकदम शुद्ध आहे. सच्चा धर्म नहीं जाना तू मेरे बंदे, सच्चा धर्म. मग खरा धर्म काय? आई वडिलांची सेवा करणं खरा धर्म. ज्यांनी आपल्या उपकार केला त्याची अपकाराने फेड न करणं हा खरा धर्म. ज्या मोठ्या भावाने आपल्याला सहकार्य करून शिकवलं त्याची जाणीव ठेवणं खरा धर्म. ज्या आई वडिलांनी आपल्यासाठी काबाड कष्ट केलं त्यांच्या सेवेची जाणीव ठेवणं खरा धर्म. मग हा जर धर्म आपण जर विसरलो नाही तर देव आपल्या घरी येतो. देव घरा आला आला, देव घरामध्ये येतो. मग काही लोक म्हणतात देव घरा आला म्हणजे काय? गाड्या घेतल्या म्हणजे देव घरा आला? लई जमीन घेतली म्हणजे देव घरा आला? अहो, ज्या घरामध्ये म्हातारे माणसं सुद्धा प्रसन्न आहे, ज्या घरामध्ये आनंद आहे, ज्या घरामध्ये शांतता आहे, एकमेकाची मर्जी पाळली जाते, वडिलांच्या उलटून बोललं जात नाही, पत्नी सुद्धा मर्यादावंत राहते, आणि ज्या घरामध्ये अतिथीचा सत्कार होतो, आल्या गेल्याची जाणीव केली जाते, त्याला गोडभर पाणी चिमूटभर भाकर खायला दिली जाते, ते घर म्हणजे स्वर्ग. पुढे स्वर्ग नाही माऊली. किती यान पाठवली मला सांगा. आज माझ्या समोर थोडे कोयना शिकलेले दादा, तू शिकलेला आहे का नाही मला सांग. जशी जशी वरती जाऊ तसं हवा विरळ होत चालते का नाही? ऑक्सिजन आहे का? मग देव कसं करायला तिथं? साधं गोष्ट आहे का नाही? म्हणून मला सांगायचंय, संत सावता महाराजांचे अनुयायी महात्मा ज्योतिराव फुले एक ठिकाणी म्हणतात बरं का, म्हणे का म्हणे काय झालं माहिती का, वामनाने ना म्हणे
असं पाय दिला म्हणे, एक पाय डायरेक्ट इथं ठेवला आणि एक पाय डायरेक्ट वर ठेवला म्हणे. मग महात्मा ज्योतिराव फुले हसत हसत आले. लोक म्हणले तात्या का हसताय? म्हणले अहो मी असं वाचत होतो, एक पाय डायरेक्ट आहे ना जमिनीवर दिला म्हणे वामनानं आणि दुसरा पाय डायरेक्ट आहे ना स्वर्गात ठेवला. महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात फाटला कसा नाही? हे थोतांड नाही माऊली. आपल्याला जर जपायचं असेल तर इथलं जपायचं. शेतकरी राजा ऐक सांगतो कामगीचा जोरी जपलंय रे रूढीनं माणूस जपलंय रे दादा, रूढीनं माणूस मुख्या जीवाचं रक्त सांडायचं. थोरल्यानं 5 बोकड्याची दावण कापली म्हणून त्याची जिरवायसाठी 11 बोकडे कापायचे. घरातलं लेकरू किरकिर करायला लागलं म्हणून त्या एखाद्या पागल बुवा भटाकडे जायचं, एखाद्या चुकीच्या माणसाकडे जायचं आणि म्हणायचं, त्यांना सांगायचं नाही नाही काळे बोकडे चालत नाही, सफेद लागतील, सफेद असले तर काळे चालती नाही. हे कसं माऊली? एका जीवाची हत्या करून दुसऱ्या जीवाला सुख मिळेल नाही. परमार्थाची व्याख्या काय सांगते? अहिंसा परमो धर्म. त्याच्याही पुढे वारकरी सर्व धर्माने सांगितलं, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, म्हणजे कुठल्याही जीवाचा मत्सर अंतकरण सुद्धा दुखू नये, ही परमार्थाची व्याख्या. मग गाडग्याबा काय म्हणता माहिती का? असा कसा तुमचा देव घेतो कोंबड्या बकऱ्याचा जीव, घेतो कोंबड्या बकऱ्याचा काय म्हणता समाजाला? अरे असं कसं तुमचा देव आहे जो कोंबड्या बकऱ्याचा जीव घेतो, एका जीवाची हत्या करून दुसऱ्या जीवाला सुख मिळेल असं म्हणतो. म्हणून वारकरी संप्रदायाने जो देव निवडला ना माऊली, तो देव असा आहे. पंढरीच्या वाट बाई वाट कर्मयोगी तुकडोजी बाबा जनार्दन स्वामींनी जो देव निवडला ना, तो महादेव किंवा पांडुरंग परमात्मा, तो कसा आहे त्याची वाट कशी माहिती का? पंढरीच्या वाट विण्याला विना दाट. बघा दिंडीमध्ये हजारो विनेकरी असतात, लाखो टाळकरी असतात. माऊली या मावशीचा धक्का त्या मावशीला लागला तरी ती माऊली म्हणते, ही माऊली म्हणते. कोणाला चुकून त्रास झाला तरी पण माऊली माऊली म्हणतो. अरे दिंडीतला वारकरी माऊली माऊली. बघा काय रचना असेल संतांची माऊली, की आईची उपमा संतांना आणि संतांची उपमा आईला दिली. याचं कारण काहीतरी रिझम असेल का मागे? एक सांगू का माऊली, जगामध्ये वाट लावणारे नाही, थोडी थोडी घ्यावा आणि पाणी थोडा कमी टाकाने असं म्हणणारे काही कमी लोक नाही. घे 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 काय होतं थोडं थोडं असं वाट लावणारे अनेक आहेत. परंतु माझ्या लेकराचं चांगलं व्हावं, त्याच्या कुटुंबामध्ये विकास व्हावा,
हे जर फक्त जर वाटत असेल तर एक म्हणजे आई आणि दुसरा म्हणजे बाप. एकदा आई बापाच्या नावाने जोराची टाळी वाजवा माऊली आपल्या आपल्या. माय पित्याला विसरून जीवन होईना सुंदर माय पित्याच्या सेवेसार नाही जगती पुंडर माय पित्याच्या सेवेसार नाही जगती सगळ्या संतांनी आपल्याला हेच सांगितलं की माऊली तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. गाडगे बाबा सुद्धा हे सांगायले अरे जत्रा बे खतरा बिठाया तीरथ बनाया पाणी. कुठं नाही देव आपल्या घरी माऊली. देव जर आपल्या जर नसला तर आपण एक क्षणभरही जगू शकत नाही. आपण म्हणतो एकदा का राम आपल्याला निघून गेला का काय म्हणतो उचला आता यांच्यात काही राम राहिला नाही अंध सशान बोल. बरोबर नाही. 4 प्रकारचे राम आहे माऊली. एक परशुराम, दुसरा श्रीराम, तिसरा बलराम, चौथा आत्माराम. आता रोटर कंपनीला काढला 5वा राम सीताराम. बघा तुम्ही बघितलं असेल ऐक नाही काही ठिकाणी सीतारामचे रोटर आहे बरोबर. 5वा राम रोटर कंपनीनं काढला सीताराम रोटावेटर. मला काही रोटरची जाहिरात नाही करायची विनोदाचा भाग म्हणून सांगितला. परंतु बघा महात्मा ज्योतिराव फुले सावतास महाराज ही जी संत मंडळी माऊली विचारवंत मंडळींनी या समाजाचं सुख व्हावं या समाज सुद्धा माझा प्रकाश होता मध्ये आला पाहिजे आणि या समाजाचं कल्याण झालं पाहिजे म्हणून त्याग बलिदान दिलं. ते याच्यासाठी नाही दिलं उगेच शना आपल्या शिळा तांब्याचे दगड मांडायचे हे एवढे बकरं कापायचे तेवढ्या कोंबड्या कापायच्या एवढे लिंब व्हायचे. दॅट्स रॉंग. त्याचा आणि जीवाचा काहीच संबंध नाही माऊली. त्याच्यानंतर तुम्ही माता भगिनी जे उपवास तापास धरतात ना काही धरू नका एक एखादाच धरा. उपवास नवसामुळ तुझी बुद्धी मातीला उपवास तुझी बुद्धी मातीला शाळा भरली पण शिक्षक नवीन आणि विद्यार्थी परंतु ठीक आहे तुम्ही जमून घेताय हे महत्वाचं माऊली. हे खूप टोकाचं हे ऐकणारे सुद्धा. परंतु एक आहे सूर्य कधी कोणाच्या तळहाताला झाकत नाही हिमालय कधी कोणाच्या बापाला वाकत नाही. आम्ही फुले शाहू आंबेडकरी राष्ट्रसंत तुकडोजी बाबा गाडगे बाबा यांच्या विचारांचे सत्य प्रवर्तक आहोत. कीर्तनामध्ये जरी कोणी गोळ्या घातल्या तर सत्य सांगितल्या वाचून आम्ही राहत नाही. कारण की आम्हाला तूप रोटी खाऊन नाही शिकवलं माऊली बाबाजीनं. इथं तुमच्या जवळ टुणकीला शिकलोय मी. 551 रुपयामध्ये वर्षभर बाबाजी शिकवायचे. त्याच्यामध्ये जेवण 2 ड्रेस. परंतु माऊली सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास काम करायला लागत होतं. श्रमदानाचा महिमा मोठा नाही मग काय करायचं हनुमान भाऊ तुम्ही बाबाजींना श्रमदानाचं महत्व मोठे माऊली. तुम्ही बाबाजींना अनुभवलं असेल जनार्दन स्वामींना आम्ही तरी शिकवलो जुनी मंडळी की बाबाजींनी काय सांगितलं जो करेल श्रमदान त्याला घडेल 4 धाम. उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. उद्योग करणं हा एक रक्कम आणि सत्याच्या वाटेवरती राहणं 2 रक्कम. या 2 रक्कम ज्याच्या जवळ आहे ना माऊली त्याचं केस सुद्धा वाकडा होऊ शकत नाही. ही ताकद कोणाची आहे
फक्त शिवयोगी महान योगी राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींची माऊली. माऊली अनेक प्रकारच्या क्रांत्या या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये झाल्या, परंतु या माळरानामध्ये काबाड कष्ट करून द्राक्षाची बाग कशी फुलावी आपण काकुळ्यामध्ये टुणकीला बघितले असेल. माऊली बाबाजींना काही सगळे लोक चांगले जमिनी देत होते का? ते म्हणतात ना, खाट्या गाया पंडितला येडे पोरं म्हणजे जो कोई उपयोग की नाही वो भेज दो, अशी जमीन बाबाजींना दिली. परंतु बाबाजींना श्रमदानाच्या क्रांतीवरती म्हणजे लोकांचं संघटन बांधलं, चांगल्या विचारांची संघटना बांधली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून जिजवून द्या केले श्रमदानाचे, जिजवून द्या केले श्रमदानाचे, माळरानामध्ये बाबा पिपिले मोती, माळरानामध्ये बाबा पिपिले मोती, माळरानामध्ये बाबा पिपिले मोती. ती सुद्धा संतच होती. 105 वर्षाचं आयुष्य माऊली कोणालाही मिळत नाही. सेंचुरी पार करणं सोपं नाही, परंतु ही सेंचुरी पार करत असताना मंजिऱ्याने मुलं बाळ नातवंडांचा परिवार जपत असताना माऊली आज शेती करणं खूप सोपं झालं. परंतु त्या बाबांना विचारा, ज्यांनी पडत्या पावसाची वाट बघून नांगरली व करली, म्हणजे 4-4 वेळेस पाळ्या गोपाळ्या करून पेरावं लागत होतं. पायीन पायीन पेरायचं आणि 2-2 पोते काढायचे, अशी परिस्थिती होती माऊली. पण त्या काळामध्ये सुद्धा ते मुलांना कंटाळली नाही. नाही तर आज आहे हम दो हमारे दो आणि मम्मी पापा कोच फेक दो, आजची परिस्थिती आहे की नाही माऊली? खूप दुर्दैव आहे. एकीकडे आम्ही सांगतो की अरे माणसं गेल्यानंतर सुद्धा आठवण रूपी जिवंत ठेवण्याची दृष्ट्या विधी करण्याची संस्कृती आमच्या पवित्र भारत देशामध्ये, परंतु एकीकडे वृद्धाश्रम किती आहे माऊली? मी कलेक्टरच्या आईवडील वृद्धाश्रमामध्ये बघितले, शिक्षकांचे बघितले, नवे कीर्तनकारांचे बघितले. पण खरंच मला शेतकऱ्याबद्दल स्वाभिमान आहे का तो आपल्या आई वडिलांना बोलत असेल, भले त्यांची काळजी कमी घेत असेल, पण तो वृद्धाश्रमामध्ये पाठवत नाही. एकदा शेतकऱ्याच्या नावाने जोराची टाळी वाजवा. म्हणून मी कविता लिहितोय, शेतकऱ्याचं राज्य येऊ दे, कष्टकऱ्याला न्याय मिळू दे, तरुण माझं व्यसन मुक्त होऊ दे. अरे धर्म खतरे में जात खतरे में, दैट्स रॉन्ग. अरे धर्म जो खतरे में नहीं होता वो तो धर्म होता है, जो सबको खतरे से बचाता वो धर्म है, सत्य धर्म है. खतरे में कोई धर्म नहीं, कोई जात नहीं. ये सिर्फ जो लोगों का स्वार्थ है ना, वो स्वार्थ के लिए हे जो विष पेरलंय खोट्या लोकांनी. नीट लक्षात नाही का मौली? मी तुम्ही म्हणशाला अभंग सोडवला नाही, अभंग काय कुठं गुतला नाही ट्रॅक्टर लावून, पण एक समीक्षाकार वृत्तीनं मी तुमचा आहे, तुम्ही जर माझे, तर मला कळतंय तुमची, मी सायकोलॉजिकल फिट माणूस आहे, परंतु नीट लक्ष नाही घ्या. काय विषय खरं सांगितलं पाहिजे. तुम्ही जर माझं आहे, कारण मी काय पोट भरी बुवा नाही माऊली, मी सुद्धा चांगला बागायतदार शेतकरी सोमनाथ भाऊंना आणि सुनील भाऊंना माहिती. तर काय झालं माहिती का? खोट्या लोकांनी काय केलं माहिती का? खोट्या लोकांनी खोटा धर्म सांगून स्वतःच्या स्वार्थासाठी सांगितलं, हा धर्म खतरे में, हिंदू खतरे में. पुजारी बोलता हिंदू खतरे में, मौलवी बोलता मुस्लिम खतरे में. अरे तुम्हारा कोई धर्म खतरे में नहीं, तुम्हारा पेट खतरे में. खोट्या लोकांनी खोटा धर्म सांगून
गरिबाचं मन गुट कापलंय रे गरिबाचं मन गुट कापलंय रे कुणीनं माझं तपलंय लग्नाला घातले त्याची जिरवायसाठी 2 एकर इकेल पण 51 लाखाचं लग्न करील मग घरचा ट्रॅक्टर ओढून जाणं आई बाप आजारी असलं तर त्यांना दवाखान्यात न नेणं म्हणून आम्हाला म्हणायचं ठेवले आनंद ते तैसे चिरावे हो परमार्थ वेगळा आहे आणि व्यवहार वेगळा आहे की नाही बस मध्ये बसल्यानंतर तुमचं तिकीट तुम्हाला काढणे माझं तिकीट मला काढणे परमार्थामध्ये माझ्यात आहे ब्रह्म तुमच्यात आहे ब्रह्म पण आता आपण वैजापूरची गाडी जर पकडली मी म्हणलो नाही तुमच्यातली नोट काढतो माझं तिकीट काढतो काय तुमच्यात आहे ब्रह्म माझ्यातून चालेल का नाही व्यवहार न कळतो ज्याला परमार्थ कशाचा त्याला माऊली व्यवहार म्हणजे परमार्थ आहे लोक खरं आज व्यवहार विसरतात तुम्ही बघा एखाद्याची अडचण दूर करा मी स्वर्गातल्या मृत्यूतल्या गोष्टी सांगत नाही दॅट्स रॉंग पुढे स्वर्ग अजून कोणी वरून खाली आलं नाही आणि खालूनही कोणी वर गेलं नाही जे आहे ते इथलंय म्हणून बघा काय झालं स्वर्ग मृत्यूच्या या भ्रामक कल्पना खोटे लोक सांगतात परंतु सत्य महात्मा ज्योतिराव फुल्यांचा विचार सावित्रीबाई फुल्यांचा विचार आणि सावता महाराजांनी दिलेले काबाड कष्ट जो फुलविला मळा म्हणजे तो हाच सांगतो की आई वडिलांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य लोक म्हणतात नाही ठेविले आनंदी तैसेच राहावे बाप आजारी झाले दवाखान्यात नाही द्यावे त्याला तसंच मरून द्यावे पुढेही कोणतं चालत नाही माऊली माणसायले जपायले शिका काही लोक खुशाल म्हणते म्हातारे माणस झाले तर काय उपयोगाचे नसतात अरे आंबा सुद्धा म्हातारा होतो कैऱ्या येत नाही पण सावली देतो की नाही म्हणून माऊली हो बाबाजींसारख्या महान संतांनी आपल्याला सांगितलं पण दुर्दैवाची गोष्ट आपण ऐकत नाही वृद्ध पुरुषाच्या सेवेने मनुष्य बुद्धिमान होतो पोती पडकर जग में पंडित भयान प्रेम का पड़े सो पंडित होय कबीरा पड़े सो पंडित होय आपण लाखो पोत्या वाचून माणसाला पंडित मिळवता येईल परंतु जीवनाचं पंडित होता येणार नाही त्याला तुम्हाला प्रेमच द्यावा लागेल आणि ते प्रेम या आसराईनं स्वतःच्या मुलांना पुतण्यांना कुटुंबाला मुलीला नातवंडांना पतवंडांना जवळजवळ माझ्यामध्ये पतवंडाच्या पुढचं झालं असं 105 वय म्हणजे काही सोपी गोष्ट नाही परंतु ही माऊली काय आहे माऊली आणि ह्या माऊलीचं अंतकरण काय असतं आणि संतांचं अंतकरण काय असतं अभंगाचं पहिलं चरण अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये त्यांनी सांगितलं की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त किंवा जाणे म्हणजे संपूर्णपणे वाहण्याचं किंवा त्याची काळजी करण्याचं काम ही आई करत असते आणि आईच्या नंतर जर या जगामध्ये जर करत असतील तर ते संत करतात म्हणून संतांची उपमा आईला आहे आणि आईची उपमा संतांना आहे म्हणून संतांना पण मग कोणालाही संत म्हणू नका माऊली आज काय राम रहीम काही कमी नाही
बरोबर नाही? एकानं काय झालं माहिती का, बाबाजी एक उदाहरण सांगायचे, म्हणायचे लोभी शिष्य आणि कपटी गुरु. काय झालं, शिष्याला ना घोड्याची जोडी भेटली. मग त्या शिष्यानं ती घोडी जोडी आणल्यानंतर मग इकडे कपटी गुरु होता आणि त्या गुरुला हिऱ्याची माळ भेटलेली होती. मग इकडं शिष्यानं अंगात आणून घेतला, हिऱ्याची जोडी, हिऱ्याची जोडी, हिऱ्याची जोडी. पण मग शिष्य बी काय, आपला गुरु बी काय कमी नव्हता, ती घोड्याची जोडी, घोड्याची जोडी. म्हणजे मला सांगा, गुरु शिष्याचं नातं कसं असा सुनील भाऊ? हम जो हो, शिष्य जो हो, गुरु को सब कुछ देने के लिए तैयार हुआ. ऐक बघा गुरु शिष्याची व्याख्या. हम जो हो, गुरु को सब कुछ देने के लिए तैयार हो, लेकिन गुरु ऐसा हो हमारे से कुछ ना लेने के लिए तैयार हो, ते नातं टिकतं. नाही तर म्हणतात ना, गुरु गावात मारी फेरी, शिष्य देव शिष्य गावात मारी फेरीन, गुरु नदी माशेदरी. त्यांना गुरु शिष्य म्हणता येईल का? नाही माऊली. जो अंधकाराकडून प्रकाशाकडे नेतो, अज्ञानाकडून सज्ञानाकडे नेतो, अधर्माकडून सत्याची वाट दाखवतो, नवे नवे आपल्या जीवनाचं सोनं करतो माऊली. कोणी म्हणतं बाबाजी कोण आहे, बाबाजी कुठं असतात, आम्ही बाबाजीला बरोबर घेऊन फिरतो. माऊली, मनियार नावाचा सर्प मला चावलेला आहे. स्वतः 80 ml विषप्रयोग माझ्यावर झालेला आहे. पण तुम्हाला असं वाटतं का? न दवाखान्यामध्ये नीट झालेली केस आहे. म्हणून बाबाजी काय आहे ना, आपली चिंता सदा सदा आपल्या ह्या संभाजीनगर जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, जळगाव जिल्हा असेल किंवा अकोला, अमरावती, नागपूर या भागामध्ये जर परमार्थ जर खरा रुजवला असेल ना माऊली, तर त्यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी बाबा, गाडगे बाबा, त्यानंतर सद्गुरू गंगागिरी महाराज, नारायणगिरी महाराज या संत मंडळीने खरा परमार्थ रुजवला. म्हणजे संत लोक एकांता बसतील आणि मूळ सिद्धांत शोधून काढलं तर काय पद्धतीचं उपजीविका, काय पद्धतीची विचारधारा समाजामध्ये ठेवल्यानंतर समाज सुखी होईल. उगाच समाजाला इकडे तिकडे नाही लावलं, हॅम नमन टेम नमन, कानाला पाणी लावा, नाकात बोट घाला, दॅट्स रॉंग माऊली. तुम्हाला जर करायचं असेल ना, म्हणजे जित्या पितरा नेदी अन्न म्हणतात ना, काही लोक भाऊ पण जमून नाही घेते, पण गेल्यावर नाही, पहिला नंबर मला. अरे जिवंतपणे किती जुळून घेतलं याला नाही महत्व आहे माऊली. जरा सत्य टोकाचं करून सांगतो. म्हणून मला सांगायचं तात्पर्य एवढे की आई वडिलांना जपा, आई वडिलांची सेवा करा. ज्या कुटुंबाने आपल्याला उभं राहण्यासाठी मदत केली त्यांची उपकाराची फेड ठेवा. देव बाजूला शोधायची गरज नाही, देव तुमच्यामध्ये येईल. परंतु आज काय झालं माहिती का, लोक म्हणाले का कोरोना आला, आम्ही म्हणायचो अरे चांगलं वागा ना, लोक म्हणायचे मग वागणार, काहीतरी बाबाजीला दान द्या ना, मग करू ना, दिंडीत चला ना, येतो ना. अहो येतो ना म्हणता ना, करू ना म्हणता, कोरोना आला पण लोक काय आली नाही. माऊली व्यवहार लोक विसरली. जब लोगों के पास व्यवहार नहीं रहेगा, नियत नहीं रहेगी, सच्चा धर्म नहीं रहेगा, तब कभी आग, कहीं तूफान, काही बीमारी. गेलं इस्रायल आणि फिलिस्तीन मध्ये किती युद्ध चाललंय, युक्रेन आणि रशियामध्ये. याचं कारण काय, तिकडं शांतता नावाचा विषय राहिला नाही माऊली. म्हणून मला सांगायचं तात्पर्य काय की आसरा आई, एक आईचं दृष्टी विधी आपण सांगतो. म्हणून आई मला तुम्हाला सांगायची, माझ्या आईचे कमरेवरती हात नाही, आसरा आईचे कमरेवरती हात नसताना तू कार्यमग्न मिठाई आणि आमच्यासाठी देवानेच धाडले गाई. एकदा आसरा आईच्या नावाने जोराची टाळी वाजवा. एक अंतकरणाचे कान देऊन माऊली माझ्या गुरुवारी वाबळे माऊलीची कविता ऐका की आई काय, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, नव महिन्याने नव दिवसाने
केले कृतार्थ मज जन्म देऊन सोसले दुःखाचे आघात आई परत तुझे उपकार असो माझा प्रत्येकाचाच पाऊल आसराईचे जे लेकर असं तुमचे वडील आपण आईसाठी राहते हसो माझा स्वभाव राहते तरी मी लाडते तिचे अपत्य देवाने थोडा मला संस्कार आई थोर तुझे उपकार ईश्वराला प्रत्येकाच्या घरामध्ये राहता येत नाही आ म्हणजे आज्ञा आणि ई म्हणजे ईश्वर रूपाने आईची व्यवस्था परमेश्वराने केली म्हणून त्या आई बापाले देव मानायला शिका माऊली आणि महत्वाचा मुद्दा जरी माझ्या सुनील भाऊंना माहिती माझ्या कीर्तना प्रवचनाला तरुण जास्त असतात परंतु 15-16 तरी इथं तरुण म्हणजे ज्यांचं ज्याला आपण म्हणतो ना क्रिएटिव्हिटी बुद्धी शार्प असते नाही तर म्हणतात ना हम करे वटवटन तुम हे गमन गट काय उपयोग आहे का अहो एक काळ असा होता सांगणारा जर सांगायला लागला तर खाल्ल्या माणसाच्या मुठी अजिब आवळत होत्या आवळलेल्या मुठी तलवार घेत होत्या आणि अन्यायाविरुद्ध लढत होत्या परंतु आता शंड विचाराचे थंड कॅलेंडर झाले किती अवघड आहे परंतु हे आपल्याला कुठेतरी नाकारायचंय माऊली महात्मा ज्योतिराव फुलेंनी कर्मयोगी सावता महाराजांनी जो विचार आपल्याला दिला ना की कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी माऊली आपल्याला सुखी जर व्हायचं असेल तर कामच करावं लागेल केल्याशिवाय मिळत नाही केलेलं तत्वज्ञान आपल्याला सांगून गेलं माऊली केल्याशिवाय मिळत नाही केलेलं फुकट जात नाही तुम्ही आई वडिलांची सेवा केली ना तर तुमचे सुद्धा मुलं तुमची सेवा करतील हा आदर्श तुम्ही जगाला दाखवा आणि आई म्हणजे काय माऊली बाबाजींनी सुद्धा एक पद सांगितलेलं आहे आता जवळजवळ तुमच्या चेहऱ्यावरून मला असं वाटतंय माझा टाइम संपलाय परंतु तरी पण थोडस चालू ना ओके सोमनाथ भाऊंनी परवानगी दिली म्हणलं चालू विषय असा आहे की बाबाजी आईची महती सांगताना सांगितलं बाबाजींनी जिने जन्म दिला रे तुझला आणि लहानचा मोठा केला काय म्हणता बाबाजी जिने जन्म दिला रे तुझला आणि लहानचा मोठा केला आज बघा आसरा आईने सुद्धा म्हणजे आसरा आई तुळस उगवली टिळेकरांच्या ना टिळेकरांच्या अंगणामध्ये उगवलेली तुळस बोडरे कुटुंबामध्ये आली आणि मंजिऱ्याने लगडली मग त्यामध्ये मंजिऱ्या बिकन भाऊराव बोडरे मुलगा मंजिरा असेल निवृत्ती भाऊराव बोडरे मुलगा असेल कमळाबाई गुलाब पवार मुलगी असेल मंदाबाई रामभाऊ शिंदे मुलगी असेल रत्नाबाई शिवाजी सोमासे मुलगी असेल बिजलाबाई दादाभाऊ पवार मुलगी असेल या 4 पद्धतीच्या लेकी आणि 2 भावंडांचा परिवार माऊली पडत्या पावसाची वाट बघायची भाऊराव दादांचं सुद्धा काय त्यावेळेस चांगलं नव्हतं माऊली काबाड कष्ट करून आज सोपे आज मिक्सर घेतलं का मिरची वाटायची गरज नाही वॉशिंग मशीन मध्ये कपडे घातले तर कपडे धुवायची गरज नाही मग रामदेव बाबा म्हणतो परंतु माऊली आपल्या विचारामध्ये आजीनं पहिल्यांदाच सांगितलं मला कुठला योगा करायची गरज नव्हती आणि मला काहीच करायची गरज नव्हती आजी मग जात्यावरती म्हणता म्हणता काय म्हणायची वाल्या बाबांच्या पोरी ग सईबाई ग बाई शिक्षणानं पुढे गेल्या बाई गेल्या हे जात्यावरती दळताना मी ऐकलेलं आहे माऊली लहानपणी आमच्या नशिबाला ग सईबाई ग बाई शेणाच्या पाट्या आल्या बाई आल्या बाई आल्या कारण की काय माहिती का महाराज मंडळी आम्ही समाजसेवा करत नाही कारण ती भिकाऱ्याला भीक देणं ही समाजसेवा झाली पण भिकाऱ्याला भीक मागायची वेळच येऊ नये देणं अशा प्रकारची व्यवस्था करणं आणि ती म्हणजे प्रबोधन आणि ते महात्मा ज्योतिराव फुले आणि या सावित्रीबाई फुलेंच्या चळवळीने आम्हाला शिकवलंय म्हणून एकदा त्यांच्या नावाने जोराची टाळी वाजवा कारण की माऊली जगात अनेक देवांचे मंदिर झाले असेल पण माझ्या सावित्री आईचं मंदिर माझ्या प्रत्येक माता भगिनीच्या हृदयामध्ये आहे कारण की काय अहो महात्मा ज्योतिराव फुलेंनी पहिली क्रांती केली आपल्या स्त्रीला म्हणजे आपल्या बायकोला शिकवलं पहिली शाळा मास्तरी नग सईबाई ग बाई सावित्रीबाई फुले बाई फुले ग फुले बाई फुले
आमच्या आजी सुद्धा माऊली जात्यावर जाता जाता म्हणायची, भारत स्वतंत्र होऊन दिवस झाले लई, नारीच्या जातीला ग सईबाई ग बाई, अजून आराम कसा नाही बाई नाही. अरे माऊली आपण भटके प्राणी, 6 वाजता सुद्धा आपल्याला सकाळी सकाळी लगेच लागतं, संध्याकाळचे 6. परंतु माऊली गेली का कुठं? कमरेवरती हात नसताना तू कार्यमग्न विठाई, आमच्यासाठी देवानेच धाडले गाई. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते देवता, ज्या देशामध्ये स्त्रियांचा सन्मान होतो त्या देशामध्ये साधू संत सती आणि वीर जन्माला येतात. आणि ज्या देशामध्ये स्त्रियांवर अन्याय होतो त्या देशामध्ये पुतीन सारखे, व्लादिमीर झेलेन्स्की सारखे, लादेन सारखे, बरोबर नाही, ओबामा, आपल्याला चुकीचे माणसं जन्माला येतात. का? यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते देवता. म्हणून माझ्या भारत देशाचं नाव भारत ते माता म्हटलं. इंग्लंडला माता म्हटलं जात नाही, फ्रान्सला माता म्हटलं जात नाही, चीनला माता म्हटलं जात नाही, अमेरिकेला माता म्हटलं जात नाही, पण एकमेव आपल्या भारत देशाला माता म्हटलं जातं. की का? इथं नारी की सन्मान होतो, नारी की निंदा मत करो यारी, नारी है नवरत्न की खान, इससे जग में पैदा हुए राम कृष्ण छत्रपती सावता महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले. फुले सावित्री अहिल्या अथवा भीमाची रमाई, फुले सावित्री अहिल्या अथवा भीमाची रमाई. किंवा मातेला आसरा आईला परत एक विनंती करायची की काय? फुल्यांची सावित्री होऊ नये, नाहीतर भीमाची रमाई होऊ नये, किंवा शुभाची आई जिजाऊ होऊ नये. या पुन्हा परतोनी जन्म नवा घेऊन. जरी नातवंडांचे लग्न झाले असतील, आता पंतांचे लग्न होणार आहे. सोमनाथ भाऊंची मुलगी म्हणजे पंतीच ना. नातवाच्या मांडीवरी पुन्हा किंवा पंतीच्या मांडीवरी परत आसराई तू ये. कशासाठी ये? माऊली पुन्हा एकदा याना, माऊली पुन्हा एकदा याना. कशासाठी? सायकाळ्या मायकाळ्या जमा करून तिकडे ते कारण करायला. हे मसाले नाही, ते मसाले घ्यायचे, रकमे चकमे, हे बाई बैलगाडीत बस, नाही तर आता गाडीमध्ये बस, जायचंय आपल्याला कारणाला. त्याच्यासाठी नाही. यायचं असेल तर माऊलीला कशाला बोलवायचं? नव्या पिढीला सुधारणाचा, नव्या पिढीला सुधारणाचा संदेश नवा द्याना. आसराई पुन्हा एकदा याना, आसराई पुन्हा एकदा याना. काय झालं माहिती का? देवाचं आणि धर्माचं विष आपल्या अंगामध्ये भरतंय. अहो चिरगोटासाठी एकमेकांच्या डोक्यामध्ये काट्या घालणारे लोक जन्माला आली. अहो धर्म चिरगुटाचा नाही, धर्म मंदिरांचा नाही. अरे आय डोंट लाईक टेम्पल, आय लाईक इट द वर्ल्ड अँड पीपल. म्हणजे एका वेळेस सगळ्या जगातील माणसांना प्रेम मिळालं पाहिजे. त्या झाडाच्या वल्लरी असेल, फळं फुलं, वेली लताका पताका, सगळ्यांना जीवन जगण्याचं स्वातंत्र्य ज्या धर्माने प्रस्थापित केलं, ज्या पांडुरंग ईश्वराने केलं, आणि ज्या पांडुरंग ईश्वराची सेवा बाबाजींप्रमाणे ज्या सावता महाराजांनी सांगितलं. कारण की बाबाजी सुद्धा म्हणायचे, माऊली माझा देव हा उंच पिकातून गोंड्यांच्या रूपाने डोलतो. बघा तो गोंडा कसा डोलतोय, आणि बालमुखातून माझा देव बोलतो. मग देव कुठे माऊली? देव आपल्या घरातच आहे. त्याला इकडे तिकडे शोधायची गरज नाही माऊली. काय झालं माहिती का? थोडक्यात एक म्हातारीचं उदाहरण सांगतो, म्हणजे दृष्टांत सांगतो. काय 50,000 रुपये लेखाला याजना काढायला लावले, पण म्हातारी केदारनाथला गेली. केदारनाथला गेली आणि म्हणली आता मी येतच नाही, इकडच महावाला केदारनाथला जाईल तवाच येईल. म्हातारी 3 वर्ष केदारनाथला राहिली, पण मरण आलं का? अहो मरण जर स्वतःच्या हातात असतं तर माऊली या मोठमोठ्या लोकांनी रिझर्वेशन करून ठेवलं असतं. अजिबात नाही. 300 वर्ष आमचे आम्हीच, तुम्हाला परत जागा नाही. परंतु मरण आणि गरिबी कधीच कोणाला विचारून येत नाही, ती स्वीकारावं लागते. म्हणून बघा या आसरा आईनं सुद्धा हिच्या पडत्या काळामध्ये भाऊराव दादांना म्हणजे साथ देऊन 4 मुली 2 मुलांचा परिवार
काबाड कष्ट करून सांभाळला माऊली. आता खूप सोपं आहे, रोटर मारला, सारे पाडले का लगेच कांदे लावायला 9,000 रुपये 10,000 रुपये एकर, बरोबर नाही? पण माऊली खरं सांगू का, मी एक शेतकऱ्याचा बच्चा आणि तुम्ही पण आहे, माझा विषय नाही परंतु तरी सांगतो, आपण आपल्या अधोगतीला आपण कारणीभूत आहे. हे मी नाही सांगत, एका गीतकारानं म्हटलं, गेली सांगून ज्ञानेश्वरी माणसं परत सांगून ज्ञानेश्वरीनं माणसा परत मेंढर बरी. काय माहिती का माऊली, टोमॅटोला 300 रुपये किलो भाव झाला ना, एवढे टमाटे लावले ना 30 रुपयाला 3 कॅरेट. तुम्ही येवल्याचेच घटनाय बघा, ओतून दिले होते, आली होती की नाही बातमी? आता तसं कांद्याचं झालंय का काय मला कळत नाही. योग करून खरंच कांद्याला भाव मिळावा, कारण की आमच्या बंधूला जवळजवळ 5 एकर लावली. मला त्याची काळजी आहे आणि सर्वांची काळजी, नाही तर मग ते मला माझ्या कवितेत लिहावं लागेल. अरे कांद्यानं झाला वाद रे वाद, त्याला घाटात नाही जाणार रे वाद. कांद्यानं झाला वाद रे वाद, त्याला घाटात नाही जाणार कांदा 117 रुपयाला दिला, उरलेला बकऱ्यांना चारला, बकऱ्याही दगावल्या. म्हणजे माऊली मला सांगायचं तात्पर्य काय, संत सांगतात ते आपण ऐकलं पाहिजे. आणि उगच एखाद्या पिकाच्या मागे लागणं किंवा एखाद्या उगच म्हणतात एखादा बाबा निघाला, आता ते तुम्ही बघितलं ना, ते कुठंतरी त्या सिवरला का कुठंतरी चंगराचंगरी झाली. अहो काय गर्दी करायची गरज आहे माऊली एवढी? आणि तुम्ही सुद्धा महिला मंडळ, कुठलाही बाबा दिसला का त्याचे पाय नका धरू. तुम्हाला ते म्हणतात ना, आला बाबा धरा चरण, आणि त्याचं आचरण बघा. चरण 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 शब्द काय तयार होतं? आचरण. कृष्ण शब्द नाम इति नाम आकर्षण. तुम्ही कृष्ण होणं म्हणजे काय? आपल्या कार्यकर्तृत्वाने, आपल्या कामातून. आज आसराईचा आपण का गुण गाऊ राहिलो? 105 वर्ष जगली, निर्वेर जगली, आपल्या मुलांना पुतण्यांना सगळ्यांना काबाड कष्ट करून प्रेम सहानुभूती प्रेम दिले, म्हणून हा जमलेला समाज त्याची साक्ष देतोय. मग असं आपण जीवन जगलं का आपण कृष्ण झालं. अर्जुनाच्या निमित्तानं भगवान श्रीकृष्णाने 700 श्लोकांची गीता सांगितली. 700 श्लोकांवरती 9,092 ओव्यांमध्ये माऊलींनी ट्रान्सलेशन केलं. 4,500 सिद्धांत आणि 4,500 दृष्टांत सांगितले. पण का सांगितले? की हे सोपं व्हावं म्हणून. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नका. किती सोपं सांगितलं. रामकृष्ण हरी म्हणा उघडा मंत्र हाती, रामकृष्ण हरी म्हणा उघडा मंत्र हाती, 7 कोटी मंत्रांची सुरुवात ओमनी माऊली. ओम आणि राम शब्द एकच आहे. तुम्ही बघा, ओमचा उच्चार तोंड मिटून म्हणू शकत नाही, म म्हणताना तोंड उघडं ठेवू शकत नाही. ओम राम म्हणजे या 2 शब्दामध्ये केलेलं विजाती असेल पाप असेल ते कुठं पकडतं? बाहेर पडतं. आणि बाहेर जे पडतं त्याला आतमध्ये घुसायची सवय असते, पण गेट काय होतं? लॉक होतं. म्हणून राम तो अयोध्येचा, कृष्ण तो द्वारकेचा, हरी तो पंढरीचा, गोपाला गोपाला. 8 चुलत्या सगळ्या ज्या म्हणजे परिवार आहे ना, खूप सृजनशील आहे, म्हणजे खूप त्यांना म्हणता येतं. त्यांनी सांगितलं बरं का, आता तुम्ही नाही म्हणायचं, मला यांचा आवाज ऐकायचा आहे. बोलता येतं का नाही बघू द्या ना मला. गोपाल गोपाल देवकी नंदन गोपाल. काय झालं माहिती का? वा वा, कोण कोण म्हणायले, काही काही म्हणायले आणि काही काही कोण कोण म्हणायले ते बघायले. बरं का नाही? सगळ्यांनी म्हणा की माऊली, त्या आसरा आईला खरी श्रद्धांजली आहे.
आपण श्रद्धांजली देत असताना माऊली हात जोडून आणि चपला काढून हे झालं, परंतु तिच्या नावाचा जय जयकार करणं, तिला आनंद मिळणं आणि एक एक तिच्या नावाने झाड लावा. सोमनाथ भाऊंना सुद्धा एक विनंती, सुनील भाऊंनी बघितलंय मी जेवढे जेवढे दृष्ट्या करतो, जेवढे जेवढे श्राद्ध करतो ना, कधी कणकुरीला जर तुम्ही आला सिन्नर तालुक्यामध्ये तर माझी चिक्कूची बाग बघा, माझी आंब्याची बाग बघा. कमी पाऊस आमच्याकडे पण लय मोठा पाऊस पडतो असं नाही माऊली, परंतु मी त्या निमित्ताने एक झाड लावतो. कारण की काय माहिती का, परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दुहंती गाय, परोपकाराय संत विभूती. या जगामध्ये आपल्या उपकार करणारे झाड आहे, जगामध्ये उपकार करणारे संत आहे आणि आपली काळजी घेणारे आपले आई वडील आहे. म्हणून त्यांच्या निमित्ताने एक एक झाड लावलं पाहिजे. झाड यालाच झाड पेलाच कर कराला व बाई, यशोदाबाई कृष्णाला झोपा देई यशोदाबाई. म्हणून माऊली सेम साहेबाबरोबर माझी वारी असते माऊली, स्वच्छतेची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम असतो. हजारो तरुण बीएससी झालेले, पीएचडी झालेले, वेल एज्युकेटेड सर्व शिकलेली मुलं माझ्या बरोबर असतात. आणि काम काय करतो, आया बायांना नका करू कालवा ग कालवा ग, अन झाड लावायला मामाला बोलवा ग, साईबाबाने शिर्डीत आल्यानंतर पहिलं नवल काय दाखवलं माहिती का, शिर्डीत नवल दाविले, शिर्डीत नवल दाविले, साईबाबांनी लिंब लाविले, साईबाबांनी लिंब लाविले, जगातील सगळ्यात अँटिबायोटिक जर झाड असेल तर ते लिंबाचं आहे. तुम्ही नुसतं झाडाखाली जाऊन या, 20 इंजेक्शनचा प्रावर येतो. परंतु आपण काय माहिती का, 200 रुपयाला 500 रुपयाला लिंब देऊन टाकले मिलवाल्याला. झाडाची किंमत कधी कळली माहिती का माऊली, कोरोनामध्ये जेव्हा आपल्याला विकत ऑक्सिजन घ्यायला लागला ना, तेव्हा कळालं की आपल्याला फुकट किती ऑक्सिजन दिला झाडांनी. कधी विचारलं का, जो खंडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघांची वृक्ष सावली सम देत असे. जो कुऱ्हाडीने वार करतो त्यालाही वृक्ष सावली देतो, जो पाणी घालतो त्यालाही देतो. म्हणून संतांची उपमा परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दुहंती गाय आणि परोपकाराय संत विभूती. माऊली हाच एक महत्वाची गोष्ट आहे. काही दिवसामध्ये भारत देश हा महासत्ता होतोय, होईलच, परंतु महासत्ता होत असताना जसं आंब्याच्या झाडाला कैऱ्या आल्या आणि जसं भेरूड लागावं तसे आपले तरुण आज व्यसनाच्या अधीन होत आहे. म्हणून कोणाचा प्रचार नाही झाला तर चालेल, परंतु माझ्या मावशीला, माझ्या काकीला, माझ्या ताईला सुखाची झोप यावी. मी व्यसनमुक्तीचा प्रचारक असल्यामुळे एक प्रचार नेहमी आपल्याला करायचा आहे. खरंच आहे खरं हे प्रबोधन आहे माऊली. मी तुम्हाला खातूर मारतो स्वर्गामध्ये देव आहे, इंद्र आहे, महेंद्र आहे, चंद्र आहे, भामत कल्पना सांगू नये तुमचा टाइमपास करील, पण मी तुमचा टाइमपास केला तर मला झोप येणार नाही. कारण की आमच्या बाबाजींनी काय सांगितलं माहिती का, अरे हम है पुजारी तत्व के, गुरुदेव के आदेश के, डालना है कुछ भेजना है तो सत्य बेचो, सत्य डालो, नाही तर भ्रामक कल्पना उगे जावायची चड्डी सासूला वडली सासू हे काय उपयोग आहे. खरं जे आहे ना ते हे. म्हणून बघा मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की संतांनी दिलेला जो विचार किती परिपक्व आहे. म्हणून माझ्या माता भगिनीला, माझ्या मावशीला, माझ्या ताईडीला झोप मिळावी म्हणून एक प्रचार आपल्याला करायचा आहे. खरंच आहे खरं या भारत देशावर दारूबंदीचा प्रचार तरुणांना झाला पाहिजे, व्यसनमुक्तीचा प्रचार तरुणांना झाला मी त्या कवितेमध्ये कसं रेखाटलंय बघा बघा. एका आईचं अंतकरण रेखाटलंय. काय म्हणते ती, काल हा गेला लई गप्पे आला,
घरी आला मला छळवायला लागलं, माझं वाटूळ झालं फार. माऊली स्वतःच यशकिंचित अपराध नसतो, परंतु फक्त नवऱ्याच्या वागण्यामुळं तिला माहेरी किंमत मिळत नाही. लोकांचं ऐकून घ्यावं लागतं, भावाचं ऐकून घ्यावं लागतं, भाऊजाईचं ऐकून घ्यावं लागतं, वडिलांचं ऐकून घ्यावं लागतं, बहिणीचं ऐकून घ्यावं लागतं, नवे नवे नातेवाईकांचं ऐकून घ्यावं लागतं. कशामुळं? फक्त हे दादा पेतात म्हणून. तुझ्या या नादान पायी झाली हैराण तुझी आई. आई हैराण होते आणि बापही हैराण होतो. काल हा मेला लई गप्याला, घरी आला मला छळवायला लागला, माझं वाटूळ झालं फार, माझी प्रतिष्ठा गेली दूर. म्हणूनच सांगतो तरुणांनो, व्यसन मुक्त व्हा. अरे तरुण कसा पाहिजे आज? लोखंडी दंडाचा निधड या छातीचा. आज दादा कसे उभे बघा बरं टवटवीत. आजही या दादांना म्हटलं नवरदेव लग्नाला उभं केलं तरी नवरदेव वाटतील की नाही? वाटतील का नाही? म्हणजे स्वतःला जपलंय. लोखंडी दंडाचा निधड या छातीचा, लोखंडी दंडाचा निधड या छातीचा. अरे तरुण कसा पाहिजे? अरे तरुण पाहिजे व्यसन मुक्तीचा. अरे तरुण पाहिजे व्यसन मुक्तीचा. सोडून दिलं. काही काही म्हणते महाराज अहो तुम्ही एवढं फिरतात, नाही बाळूला जरा पोरगी बघा ना. आता पोरगी काय चावी काढून द्यायची लगेच गोष्ट आहे का? किती अवघड आहे. हातापायाच्या झाल्या काड्या आईच्या नवरदेवाच्या, आलं म्हातारपण शिवाया अजून आई लगीन, मोठं आलं लगीन. मग तरुणांनो विनंती, एक जण म्हणला मला काय कळतं आईचं अंतकरण. अरे नाहीच कळत. आईचं अंतकरण कळणं सोपं आहे का? आईच काळीच कळाय त्याला आई व्हावं लागत. दर्शन हनुमान, बापाचं काळीच कळाय सुद्धा, बापाचं काळीच कळाय त्याला बाप व्हावं लागत. माऊली लगेच रडून आई आपल्याला आठवते, परंतु आयुष्यभर आपल्या गिळायची सोय करणारा बाप आपल्याला आठवत नाही. माऊली भगवान श्रीकृष्णाचे पोवाडे हजारो भागवतकारांनी गायले, परंतु इंद्रायणीचं आपलं जमुनेचं पाणी नाकापर्यंत जाईपर्यंत माझ्या गोपाल कृष्ण गोकुळामध्ये सुखरूप गेला पाहिजे. म्हणून ज्या वसुदेव नावाच्या बापानं एवढे कष्ट घेतले, त्या वसुदेव नावाला विसरून गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे अनेक जणांनी गायले, परंतु छत्रपती पदवी देणारा शिवाजी महाराजांना पहिला बाप शहाजी नावाचा कुठेतरी बाजूला राहिला. रामायण सुद्धा अनेक जणांनी गायलं, परंतु राम राम म्हणत स्वतःचा देह ठेवणारा दशरथ नावाचा बाप बाजूला राहिला. मग तो बाप सुद्धा आपल्याला कळला पाहिजे. तो बाप कसाही असो, तो माझ्या जवळ नित्य बसो, तो बाप माझ्या जवळ नित्य बसो. माऊली पडत्या पावसाची वाट बघून काबाड कष्ट करणारा समाज मी माझ्या डोळ्याने बघितलाय. आज खूप सोपं झालंय, कांदे लावता येतात, काढता येतात, जवळजवळ यंत्रानं रुडानं मानवानं माऊलींच्या ओवीने लिहिलं होतं, परंतु सगळे यंत्र निघाले. पूर्वी दळायला लागत होतं, पूर्वी धुणं धुवायला लागत होतं, आता वॉशिंग मशीन आले, गिरण्या आल्या, जवळजवळ काहीच काम राहिलं नाही. मग आता बायांना काम काय? हे रिमोट, हा रिमोट. अहो त्या मालिका सुद्धा किती निगुटी दाखवल्या जातात माऊली. मला खरं तर आता मी ते पत्र लिहिणार शासनाला, तुम्ही नेमके ह्या मालिकांना प्राधान्य देऊन पॉझिटिव्ह थिंकिंग पसरवताय का निगेटिव्ह थिंकिंग? मी बघितलं ती एक जाव काय करते माहिती माऊली, परवा टीव्ही पुण्याला बघत असताना तिथे गिझर असतं ना, त्या गिझरचं बटन आहे ना लिफ्ट करून ठेवते, म्हणजे दुसरी जाव गेली का तिला स्फोट झाला पाहिजे. म्हणजे मला सांगा हे निगेटिव्ह पसरवायचं का नाही? म्हणून अरे जर आपल्याला जर सृजनशील जर व्हायचं असेल तर महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, सावित्रीबाई फुल्यांचा, संत सावता महाराजांचा, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आणि ज्यांनी या बहुजनांचं राज्य यावं, माझा काबाड कष्टकरी आबाल वृद्ध सुखी व्हावा, त्यासाठी त्याग दिला, त्यांचे विचार ऐकायला शिका. उगाच काही नाही माऊली, कशातच काही नाही. हे सगळं तुमचे वाट लावणारे लई आहे, तुमची पिळवणूक करणारे लई आहे, तुमचं शोषण करणारे लई आहे, परंतु जपायचे कोणाला? की जे आपलं पोषण करतात. आणि पोषण करणारे कोण आहे? आई वडील, संत. मग त्या संतांची महती काय सांगते? आवरून सावरून तयार मला रायाचं, रायाचं घर बाबा जगत
6,7,000 वर्षापूर्वी सांगितलं दही ज्ञानेन सदृशम पवित्रम हे विद्यते. जगातला देव कळण्यासाठी सुद्धा ज्ञान लागेल. माऊलींनी त्याचं हरिपाठात वर्णन केलं. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराज सकळ सिद्धी. त्याच वर्णन राष्ट्रसंत तुकडोजी बाबांनी केलं. बापाने मुलगा नाही शिकवला तोच पापाचा भागीदार झाला. जैसे जन्म देणे अगत्य तैसे शिक्षण देणे महत्वाचे. शिक्षणाची उंची वाढल्याशिवाय विचारांची उंची वाढत नाही. सोमनाथ भाऊंची कन्या आज काहीतरी ते काय करते तू, काय शिकते तू? मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह शिक्षण घेते. कारण की का शिक्षणाचे आय डोंट लाईक गॉड, आय डोंट लाईक टेम्पल, आय डोंट लाईक कास्ट अँड रिलिजन्स, आय लाईक इट द वर्ल्ड अँड पीपल. माझ्या जगातील प्रत्येक बांधव माझा आहे. तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही पंथाचा असो, तो माझा आहे. हे वारकरी उगाच धर्माचे हे विष पेरून काय पुढे नेऊ राहिला आपण समाज. म्हणून जर सुखी जर व्हायचं असेल ते धर्माचे लक्तर बाजूला सोडले पाहिजे. पण खरा धर्म मानवता धर्म आहे. साने गुरुजींनी जो दाखवला ना खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देवी, प्रेमाविन नाही समाधान. प्रेमच माणसाला समाधान देतं. म्हणून बघा ज्या बाबाजींना ज्या संतांनी आपल्याला सांगितलं की काय आता विषय चालू होता श्री शिक्षणाचा म्हणून तो पूर्ण करू. बरोबर. तर या माझ्या समोर बसलेल्या आजीला त्यांना विचारलं ना 86च्या आधीच्या ज्या ज्या म्हणजे घरामध्ये नांदायला आल्या, मावशी तुम्ही का शिकले नाही? ते सरळ म्हणतील आमच्या टायमाला नव्हतं शिक्षण, जनता सारी होती अज्ञान. पण आता काय करायचं? अडाणीपणे चालत मला आजीला मी म्हणायचो आजे तू का बरं शिकली नाही ग? तू एवढं भारी बोलते, एवढं भारी गाते, पण तू का शिकली नाही? तर आजी म्हणायची पाटीन पेन्सिल माहित नव्हती, क्षणाची पाटी डोईवर होती. हा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा सावित्रीबाईंचा विचार आहे का माऊली. आज आम्हाला खूप सोपं झालं. हे मांडत असताना कोणी शेण फेकत नाही, कोणी दगड फेकत नाही. परंतु महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी श्री शिक्षणाचं जेव्हा शिक्षण सुरू केलं लोकांनी दगड मारले असेल, शेण मारलेला असेल. आज त्यांच्या नावाने स्वतःचा स्वार्थ साधणारे अनेक लोक आहे, पुरस्कार घेणारे अनेक लोक आहे. परंतु त्यांचं तुम्ही अभ्यासा किती त्रास किती कष्ट त्यांनी सहन केले. म्हणून आज आपल्या मुली कलेक्टर झाल्या, पंतप्रधान झाल्या, राष्ट्रपती झाल्या. द्रौपदीताई मुर्मू राष्ट्रपती कधी झाली? सावित्रीबाईंनी जर शिक्षणाची व्यवस्था जर सुरू केली नसती ना आज द्रौपदीबाई मुर्मू नसती. एखादा पंत तिथं बसला असता हम है राष्ट्रपती.